विमान वाहतुकीतल्या सुरक्षिततेला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं सांगत त्यासंदर्भात कुठलीही तडजोड केली जाणार नाही असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज राज्यसभेत इंडिगो विमानांचा झालेला गोंधळ आणि इतर प्रश्नांवर निवेदन दिलं. इंडिगोच्या अव्यवस्थेमुळे ज्या प्रवाशांना विलंब आणि विमानं रद्द झाल्यामुळे त्रास सहन करावा लागला त्यांच्या नुकसान भरपाईसाठी नागरी हवाई वाहतूक तरतूद कठोरपणे लागू करण्यात आले. या तरतुदी विमान कंपन्यांना मान्य कराव्याच लागतील असं त्यांनी सांगितलं. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांसंदर्भात पहिल्याच महिन्यात इंडिगो कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. त्यावेळी कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला नाही, हेही नायडू यांनी स्पष्ट केलं. राज्यसभेत आज स्वास्थ्य सुरक्षा से राष्ट्र सुरक्षा उपकर विधेयक मंजूर झालं. तंबाखू, गुटखा अशा आरोग्याला हानिकारक पदार्थांवर मोठा उपकर लावून त्यातून मिळणाऱ्या महसुलाचा वापर आरोग्य आणि सुरक्षाविषयक कामांसाठी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. भारतानं आपल्या एकूण ऊर्जा क्षमतेपैकी 50% बिगर जीवाश्म संसाधनांपासून ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट वेळेआधीच साध्य केलं आहे. केंद्र सरकारनं लोकसभेत आज ही माहिती दिली आहे. हे उद्दिष्ट 2030पर्यंत गाठण्याचं लक्ष्य होतं, मात्र पंचमित्र अंतर्गत ते वेळेआधीच पूर्ण केलं आहे. भारतविरोधी